झ्युरिक स्टेशन. ते शॉपिंगसाठी खूप सारे ॲक्सेसरीज वगैरे आहेत अंडरग्राऊंडमध्ये. दुकानं वगैरे खूप आहेत त्यांना खरेदी करायची त्यांच्यासाठी. इकडून बाहेर जायचा रस्ता गो फ्रॉम देअर. आजूबाजूला शूजचे, वेगवेगळ्या खेळण्यांचे वगैरे सगळे असे बरीच दुकानं आहेत. बरीच जास्त दुकानं आहेत आणि आहे. शॉपिंग तर आपल्याला काय करायची नाही आहे. काही चांगलं दिसलं तर घेऊ, पण असं तर काही विचार नाही करायचीच आहे म्हणून किंवा अमुक हीच गोष्ट घ्यायची आहे, तीच गोष्ट घ्यायची असं काही नाही. फक्त एक्सप्लोअर करायचं आता. बघू. इथली आठवण म्हणून आपण फ्रीज मॅग्नेट भेटलं तर घेऊ. ओके. खूप सारे दुकान आहेत. इंडियन, जॅपनीज, बिअरचे दुकान आहेत, फ्रूट्सचे दुकान आहेत, खूप आहेत. डोनट्स वगैरे. आणि एवढं मोठं मार्केट आहे खाली इथे. पायी फिरायचं जरी म्हटलं आणि एक्सप्लोर करायचं म्हटलं तरी खूप वेळ जाईल. स्विसकॉमला विचारू शकतो आपण इथे. ते मला इथं मिळू शकतं म्हणे फ्रीज मॅग्नेट. जे आपण मूवीजमध्ये होतं स्विच स्टेशन, ते आता बघतोय जस्ट माझ्या मागे. छान सुंदरपणे इथे सुंदर आहे. आलोय आता स्टेशनच्या बाहेर. त्या किऑस्क म्हणून स्टोअर होतं, तिथून आपण फ्रीज मॅग्नेट घेतलं विकत. खूप मोठा प्रॉब्लेम इथं आहे म्हणजे तो इथे फक्त स्विस करन्सी चालत आहे. युरो चालत आहेत, बट ते काही जण घेतात रिटर्नमध्ये तुम्हाला स्विस करन्सीच देणार 100%. सो याच्यावरती हे बघा, स्वित्झर्लंडमधला फेमस फार्म. ग्रीन सिग्नल झालाय, लोक क्रॉस करतायत रोड. Pokemon cards, different games, Pokemon toys, Miller shop. हे पूर्ण जाळं याच्यासाठी आहे, ट्रामसाठी. आणि बघू शकता इकडे पाऊस सुरू झालाय. मागे बघू शकता एका मूवीचं शूटिंग चालू आहे. सगळं फिल्म वगैरे जमा झाले तिथे. बघूया आपल्याला चान्स मिळाला तर विचारून. गेस्ट अपिअरन्स. इथल्या स्टोअर्समध्ये जाऊन आलो. खूप महाग आहे. म्हणजे महाग म्हणजे युजली आपण 1 युरो इंटू 100 वगैरे त्याचं कॅल्क्युलेशन करून खरेदी करतो. आपल्या भारतामध्ये ज्या वस्तू मिळतात त्या
बघितल्याप्रमाणे खूप स्वस्त आहे. फॉर एक्झाम्पल ट्रायपॉड. तर ट्रायपॉड इंडियामध्ये, भारतामध्ये आपल्याला फार फार तर 800, 500, 1000. तर बघितलं प्राईस कन्वर्ट करून 4000, 5000. नो, क्वालिटी वाईज थोडाफार फरक असू शकतो, मान्य आहे, पण काहीच नाही बोलू शकत आपण. एवढं महागाचं लागत नाही आपल्याला. मुंबईमध्ये जसं मेट्रोचं जाळं आहे, तसं इथे ह्याचं जाळं आहे, ट्राम्सचं. सर्व ठिकाणी ट्राम्स आहेत, कंटिन्यू चालू आहेत, त्यांना काही कुठे प्रॉब्लेम येत नाही. मजा आहे एक प्रकारे. आपल्या चिन्ह इथं पण आहे. सिन्स अबंडंट एरिया. कोणी दारूचे भेट कचरा करून जाते, घाण ठेवून जात सगळीकडे. काय करणार, चालायचंच. सगळीकडे अशीच लोक असतात. फक्त जरा आपलं दुसऱ्याचं ठेवायचं, आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं पाहायचं वाकून वाकून. ही पार्किंग एरिया आहे वाटतं. कधी पण पाऊस पडतोय. सुंदर स्पॉट इकडे, छान ते मस्त टोलजंगी मारते. छान नदी आहे, नदी किनारी छान फोटो काढू आपण. आणि इकडं ते ट्विन टॉवर वगैरे ते आहे, दिसते का ते? हा, हे बघा, हे एक झुरिकमधलं खासियत आहे. चला जाऊन बघूया नदी आणि ती दोन्ही. पावसापासून स्वतःचं रक्षणही करूया. अजून एवढं नाही आहे, हलका हलका सुरू आहे. माझ्याकडे आहे छत्री. ह्यासाठी छत्री इसेन्शियल आहे खूप. इथे कधीही पाऊस पडतो, या सीझनमध्ये पर्टिक्युलरली. आणि ते पावसामुळे काय नाही होतं, आपण ओले होतो, बाकी काय नाही. ऑलरेडी थंड, त्यात पाऊस, मजा केली आपली छान. पिक्चरचं शूटिंग बघितलं, छोटा शॉट त्यांनी घेतलं. त्यांना त्या शॉटसाठी त्यांना किमान 10 वेळा रिटेक घ्यावे लागले. सो नाऊ तर आपण चाललो आहे. हे पोलीस स्टेशन आहे वाटतं इथे. बहुतेक हे पोलीस स्टेशनच्या आसपासचा एरिया आहे. तुम्ही बघू शकता सर्व पोलिसांच्या गाड्या आहेत. इथे. शूटिंग अलाउड आहे का नाही, ठीक आहे, स्टील विल ट्राय. अजूनही काही यूट्यूबर्स आलेले आहेत, व्हिडिओ काढतात, शूट करतात. This will turn green, we will move. त्या बाजूला लोक थांबले, त्या बाजूला मी थांबलोय. चला, स्क्रीन कॅन मूव्ह. गाड्या इकडे खूप बघायला मिळाल्या.
फोटो वगैरे काढले. क्रॉस करून त्या तिकडे जाऊ, तिथून आपल्याला पर्वताचा एखादा फोटो किंवा व्ह्यू मिळाला तर त्याचा व्हिडिओ वगैरे काढता येईल. ट्राय करूया भेटतो का ते. आय थिंक मिळेल क्लीन व्ह्यू. इथून क्लीन नाही आहे तेवढा, बघू. नदीचे काढून चालू, छान प्रसन्न वाटतंय नदी काढून चालताना. Sim, mas isto é suposto ter uns óculos com alguma frequência. छान आहे. आणि उतरायची माझी हिंमत तर नाही, उतरू शकतो पण हिंमत नाही. थंडगार असणार खूप. 3 लेअर घालून थंडी वाजते. ॲडिशनली पुढं प्रचंड अंगावरती घ्या. खाली रस्ता आहे नदी काठावर जाण्यासाठी. इथे आय थिंक बोटिंग वगैरे करता येतं तुम्हाला. छान बसून चा अंदाज घेता येतो. बोट पार्किंगसाठी वगैरे आहे, त्यांना करायचे त्यांच्यासाठी. काय छान बघतो. एका तळ्यात होती बडगी बिली सुरेख. त्यांचं इथे मार्केट आहे, बुके वगैरे आहे, थोडं खायचं काय आहे ते इथे मिळेल. फळं वगैरे आहेत, भाज्या आहेत, हे किचन्स वगैरे ते आहेत. छान आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं करून व्ह्यू दिसतोय का आपण बघूया. तर एक मला पॉइंटला जाऊ द्या. आल्प्स पर्वतांचा हा व्ह्यू लांबून दिसत आहे. बर्फाच्छादित असलेले हे प्रदेश. डोंगर दिसतात छान. जमिनीवर नाही तर नाही किमान ते लांब तरी बघितला. फोटो वगैरे काढतो मी छान तिकडे. हे महाशय बघा. पाण्यात तळ दिसतोय खाली एकदम स्पष्टपणे. जास्त खोल नाही आहे पण थंडगार खूप आहे. क्रिसमस ट्री मोठा आहे इथे. या बाबाचा पुतळा अल्रिक झिंगली आहे. चर्च वाटतं मला. इथे बहुतेक सर्कस आहे. नाही, हे छान दिसतं. काहीतरी हॉटेल वगैरे वाटतं ते. हॉटेल वगैरे आहे वाटतं ते. आणि त्यानंतर ही कोनेली ही आय थिंक बोट राईड आहे का हॉटेल आहे ते पण. जर्मनमध्ये किंवा दुसऱ्या लँग्वेजमध्ये असल्यामुळे नाही कळत आहे काय ते.
ये भातावरून बस. ते बघतायत हातावर काहीच नाही म्हणून चालले जात आहेत. हे बघा आला त्याने बघितलं काही नाही चालला गेला. मागे खूप दूर पाऊस सुरू झालाय. आमच्याकडे आत्ता हलका हलका आहे. लवकरात लवकर मला शेल्टर पकडावं लागेल नाहीतर चिंब भिजले रे, रूप सजले रे. नको रे. पाऊस आल्यामुळे सगळ्यांनी शेल्टर घेतले इकडे. बरेच जण म्हणा अजून ये रे पावसा. Walking through the streets of Europe. Santa Lucia. Oh, बुबू. मला याच्यातून प्रवास करायला आवडला असता पण एक तर लँग्वेजचा मोठा प्रॉब्लेम आहे. नेमकं कुठं जाईल हे माहीत नाही आणि करन्सीचा इश्यू आहे. युरो म्हणजे येताना वाटतं तरी वेगळंच करून देत आहे. त्याच्याने मला थोडंसं असं हे पण केलं. मला असं वाटलं ते ज्युरिकमध्ये खूप मोठे मोठे ब्रँड्सचे असे आउटलेट्स वगैरे आहेत. छान छान हॉटेल्स वगैरे आहेत आणि नॉर्मल काहीच नाही आहे. अननेसेसरी म्हणजे सगळे मोठे मोठे ब्रँड्स इथे आहेत. एक्झाम्पल झेनिथ, मिस्टर, मागे सिन्सिनाटी बरेचसे आहेत. त्यामुळे चालताना मस्त वाटतं इथून ब्रँड समोरून जाताना. इथं प्राडा पण आहे आणि नॉट ओनली दॅट लोक विकत पण घेतात. या इथे स्टॉप आहे. ते पूर्ण लिस्ट लागलेली कुठल्या कुठल्या स्टॉपला जाते. हा मॅप आहे आणि हे आहे तिकीट खरेदीसाठी. इथून तिकीट विकत घ्यायचं. ऑब्विसली करन्सीचा इश्यू जायचं आणि मग पुढे थांबले बघा इथे बाजूला तर वेटिंगसाठी आहे. ओके थोडी आयडिया आली आता. पण तोच लँग्वेजचा इश्यू येतो. कोणाला लँग्वेज येत नाही लवकर. त्यांना सांगायचं म्हणजे दिग्गज एक बघू. तर खूप साऱ्या पावसानंतर सूर्यदेवांचं दर्शन झालेलं आहे आणि आपण रोड क्रॉस करून घेऊ. काहीतरी मॅगडीमध्ये वगैरे काहीतरी खाऊया. तेच एक सेफ प्लेस वाटतंय बॉलिवूडचं लोक. आत्ता माझ्यासमोर आहे युरोपातली सगळ्यात फास्टेस्ट ट्रेन. ते 300 किलोमीटरच्या स्पीडने जाते. दाखवतो. सध्या स्टॉपवरती आहे. याचा टॉप स्पीड 300+ आहे. सध्या पार्किंगमध्ये आहे.
मीही बघत होतो भेटते का म्हणून, पण आपल्या स्टॉपवरून इथे नव्हती ट्रेन ती, त्यामुळे मग दुसऱ्या ट्रेनने आपल्याला यावं लागलं IC ट्रेनने. आपण आलो ती IC ट्रेन होती आणि ही ICE ट्रेन. अशा ट्रेन्स आहेत, मजा आहे. इथे या स्टेशनवरती जवळजवळ 44 प्लॅटफॉर्म्स आहेत आणि काही वरती आहेत, काही खालच्या बाजूला आहेत. कुठे जायचे त्या लोकेशननुसार वेगवेगळ्या ठिकाणावरती वेगवेगळ्या ट्रेन्स येतात. सो असं आहे. बर्गर किंग आहे, बर्गर किंगमध्ये काही बघतो खायला भेटलं तर. अवघड आहे आपल्या इकडे. सो इथे आपण क्रिसमस मार्केटमध्ये आलेलो आहे. थाई फूड, रशियन बर्गर, खूप सारे स्टॉल्स आहेत. कपड्यांचे वगैरे आहेत, कॉफी, चॉकलेट्स, आणि इकडे बार वगैरे भरपूर काही आहे. क्रिसमसच्या वेळेस इकडे स्पेशल स्टॉल्स वगैरे लागतात, थोडे डिस्काउंट्स वगैरे असतात. त्यांच्यासाठी आहे स्वस्त, आपल्यासाठी सेमच आहे. मस्त आहे, वाईब छान आहे. मुलं खेळताय, छान खरेदी करताय, गर्दी आहे, बघायलाही मस्त वाटतंय. काही आवडलं तर घेईल मी, बघेल, आणि शक्यता कमी आहे. बाय. फायनली एक व्हेज आउटलेट सापडलं. बेल्गी शेफ मोमेंट्स, सगळे त्यांचे बटाट्याचे बनवलेले वेफर्स वगैरे, वेगवेगळे सॉसेजेस. सॉसेजेस आपल्याला कन्फर्म नाही आहे कुठले वापरले त्यामुळे कमेंट्स नाही करू शकत. युरोपमध्ये व्हेज पण जमा व्हावं लागतं. स्विसमधल्या ट्रेन्स अशाच एकामध्ये आपण बसलो होतो. इंजिन आहे आपल्यासारखंच आहे, थोडंसं टेक्नॉलॉजी वेगळी आहे. सो बघितलं बऱ्याच ठिकाणी, छान आहे, महाग आहे थोडंसं, म्हणजे बरंचसं. आणि खरेदीसाठी जर म्हणाल तर इंडियामध्ये केलेलं बरं आहे. खरेदी सगळंच भेटतं तिकडे. इकडून काय घ्यायचं, फ्रीज मॅग्नेट वगैरे तुम्हाला युजली म्युलर किंवा असल्या दुकानामध्ये, किऑस्क वगैरे अशा दुकानामध्ये मिळतात. सेट बसतो मी, काहीतरी खाऊन घेईल, सोबत आणलेलं केळी वगैरे, आणि मग गाडीत बसून वापस. टाटा. झ्युरिकला ट्रेनचं खूप मोठं स्टेशन आहे. लिटरली इथे 45 प्लॅटफॉर्म्स आहेत. ओके, आणि त्यातले काही मेन सिटीच्या लेवलवरती आहेत, काही दुसऱ्या बाजूला आहेत, काही खालच्या बाजूला आहेत, फर्स्ट फ्लोअरला, ग्राउंड 0 फ्लोअरला, काही बेसमेंटमध्ये आहेत. असे जवळपास 3 मजले तर ह्याचेच आहेत ट्रेनचे वेगवेगळे, सगळे वर्किंग, आणि सगळ्या इथे भरपूर साऱ्या फास्ट ट्रेन्स वगैरे आहेत. आणि जर तुम्ही ऑनलाईन बघितलं, मी फोटो टाकतो एक ऑनलाईनचा, तर ट्रेनचं जाळ ऑनलाईन गुगल मॅपवरती दिसतं की किती ट्रॅक्स वगैरे उपलब्ध आहेत. ते जर बघितलं तुम्हाला लक्षात येईल की किती मोठ्या प्रमाणात इथं ट्रेनचा वापर केला जातो. मोठं स्टेशन आहे खूप. पूर्ण स्टेशन फिरायचं म्हणलं तरी किमान 2 तास लागतात. ट्रेन्समध्ये रेस्टॉरंट पण आहे, काय रेस्टॉरंटचा स्पेशल डब्बा रेस्टॉरंट.
इथून आतमध्ये गेल्यानंतर पूर्ण खाली मार्केट आहे. मार्केट आपण बघितलं ते इथून आतमध्ये खाली गेल्यानंतर आहे. आपली ट्रेन येत आहे.